सो तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश मेंद्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या छानशा चॅनलमध्ये. तर मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ येते आणि आज आलेलो आहे कलव्याला. आपली गावची टुर्नामेंट आहे कोचरी प्रीमियर लीग. सर हे तिसरं वर्ष आहे आणि गेली 2 वर्ष गावाला होती ही टुर्नामेंट. आता ह्यावर्षी मुंबईला ठेवलेले आहेत. सो कलव्याला आहेत आणि सर्व गावचे खेळाडू जमलेले आहेत. सो आता आलेलो आहे. सो तर चला, सेपरेटली शूटिंग करायचं असेल तर तसं करून घ्या. सो तर आपल्या इथं नाव घेतलं होतं शूटिंग वगैरे करायचे वगैरे. सो तर चला, व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. आता ग्राउंडवर सध्या स्थानिक लोक खेळत होते, त्यांचे मॅच वगैरे बंद झालेत आणि आता आपल्या थोड्याच वेळात मॅच वगैरे सुरू होतील. सध्या टी शर्ट वाटपचं काम सुरू आहे. तर चला, तुम्हाला दाखवतो मी तिकडे. सर्व टी शर्ट वगैरे वाटप सध्या सुरू आहे या ठिकाणी. आणि यूट्यूब लाईव्हसुद्धा आहे. इथून यूट्यूब लाईव्ह सर्वांना दिसणार आहे. तर तुम्हाला लाईव्ह वगैरे मॅच पूर्ण बघायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे, जाऊन सर्वांनी नक्की बघा. तर सध्या भेटू थोड्या वेळात, सर्वांचा इंटरव्ह्यू वगैरे आपण घेऊ. आपल्या गावचे बरेचसे खेळाडू आहेत, त्यांची आपण ओळख करून देऊ आणि भेटू थोड्याच वेळात. सर्व संघांचा आता लाईनअप होतं आहे. सर्व खेळाडू एका लाईनमध्ये उभं राहत आहे, कारण आपल्याला इथे पूजा करायची आहे मैदानाची. क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं मागील बरोबर मुस्लिम आज अंधकापेट चेंडू केतन मात्र 2 सुटकेला चुकल्या. एकी होते दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. कव्हर केला गेला, कव्हर तर झाला. प्रत्येक पदार्थ कव्हर असतं गरजेचं आहे. तिथं केतन मात्र दाखल होता. शॉट स्क्वेअर लेगला थोडंसं चुकी झाली. एक धाव मिळाली असती, परंतु तुम्ही रूपांतर 2 धावेमध्ये झालंय. एकानंतर पुन्हा एकदा दुसरीकडे पॉवर प्लेचं षटक, महत्त्वपूर्ण क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं इथं मागील बरोबर मुस्लिम आज अंधकापेट चेंडू केतन मात्र 2 सुटकेला चुकल्या. एकी होते दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. कव्हर केला गेला, कव्हर तर झाला. प्रत्येक पदार्थ कव्हर असतं गरजेचं आहे. तिथं केतन मात्र दाखल होता. शॉट स्क्वेअर लेगला थोडंसं चुकी झाली. एक धाव मिळाली असती, परंतु तुम्ही रूपांतर 2 धावेमध्ये झालंय. एकानंतर पुन्हा एकदा दुसरीकडे पॉवर प्लेचं षटक, महत्त्वपूर्ण षटक. सो तर आता वंश फायटर या संघाची बॅटिंग आहे आणि माझे पप्पा चाललेत ओपनिंगला. ते बघू शकता, ऑरेंज कॅप. तर बघूया काय करतात. ओपनिंगसाठी चाललेत. 54 रनांचा टार्गेट आहे. बघूया. हां षटकांतर आलाय. त्यानंतर पुन्हा एकदा मध्ये जातोय, परंतु सातत्यानं प्रयत्न केला जातोय. डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, पाकिस्तानच्या दिशेनं टिप मिडविकेटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न आहे. याला ट्रॅक चेंज करणं गरजेचं होतं, परंतु मोठा अनुभव असणारा काढला. सजवलं गेलं पॉवर प्ले पंचांची भूमिका करताय सूरज आणि अशोक पवार त्यांचं देखील स्वागत.
बघा पुन्हा एकदा आता मात्र बॉल जाते बंद मध्ये कावेसाठी पावरती खारगावच्या या पावनभूमीमध्ये KPLचा प्रहार रंगला आहे. एका सुदूर बॉल होता त्यांच्या हाताने एकदा मिळाली आणि एका धावेवरती ते समाधान आपल्याला पाहायला मिळतं. बघा नाही आहे कोणत्याही क्षेत्ररक्षक वन डान्स चौकार मॅच काय होऊ शकते. विकेटचा फरार आहे. KPLचा फरार आहे. याच्या दिवसातली दुसरीच मॅच रंगतदार दोन्ही साईडून पास केला जातोय. नो बॉल. ओके चेंडू इंटेन्स मॅच या ठिकाणी 2 बॉल 8 धावांची गरज आहे आता. आणि सर्व टीम मेंबर्स उत्साहित आहेत. नशिबाचा दार कुठे उघडणार आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती दोन्ही संघ आहेत. एका बाजूला आहे तक्षशिला स्पोर्ट आणि एका साईडला आहे वंश वॉरियर. दोन्ही संघाने एफर्ट दिलाय. हा विजयाचा अरे यार पुढे जाऊन मार. सो तर या ठिकाणी दुसरा सामना सुद्धा झालेला आहे आणि आता तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते. इकडे बघता 2 संघ गेलेले आहेत मैदानावर. सो तर मस्तपैकी मॅच होता तिथं आणि मजा येते. आत्ताशी इंटेन्स मॅच झाली. खूप मजा आली बघायला. 2 बॉल 8 रन पाहिजे होते पण आमचा वंश फायटर संघ हरलेला आहे. सो बघू आता पुढच्या अजून 2 मॅच आहेत तेव्हा जिंकू. सो तर चौथा सामना या ठिकाणी सुरू होतोय आणि इकडे सर्व खेळाडू चाललेले आहेत मैदानावर. आई भवानी संघ आता फिल्डिंगसाठी सज्ज झालाय. नेतृत्वाखाली हा संघ खेळला जाईल. सूरजबडी एक मोठं नाव. बघूया काय प्लॅनिंग करतात ते लोक. गणपती बाप्पा नावाचा धबधबा डोला. आई भवानी संघ दाखल झाला. मागील चौथा सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि ऊन बघू शकता किती आणि खूप ऊन लागतंय. सर्व खेळाडू थकलेले आहेत. तर बघूया कसा खेळ होतोय तो. अविनाश पांचाळ हाताने भेट केला. रक्षक असते लेफ्टन बॅटर आहे. पहिला बॉल निर्माण दिला हलका हाताने
मिनिटाची नाव सुरू करण्याची तर आई भवानी संघाचे 2 ओपनर झालेले आहेत. एकूण 60 रनाचा टार्गेट चेस करण्यासाठी असा भला मोठा टार्गेट या लोकांना भेटलेला आहे. तर बघूया काय करतात. काय बोलाल, एवढा मोठा टार्गेट चेस होणार की नाही? होणार. आमचे बॅट्समन याला प्रत्युत्तर देणार. एवढी चांगली फलंदाजी, जशी गोलंदाजी आमची झाली तशी आमची फलंदाजी पण होऊ शकते. अच्छा. इथं हार मानून चालणार नाही. सो दोन्ही ओपनर गेलेले आहेत. बघूया काय करतात. पंकज खांडेकर, राजेंद्र राहुल आणि प्रदीप कमिटी यायची करायचं. अजून असं नाही कुठलं जाणार आहे. ओके ओके डीजे ॲक्शन पाय. प्रवीण चला मॅच आतापर्यंत हा हाय स्कोर आणि गल्लीमध्ये 40 परततो. कॉल केला गेला आणि परंतु सक्सेस झाला. पोहोचलाय पुणे गावचे आता सूरज बने जर दाखल राहिला 4थ्या षटकापर्यंत संघाची सेकंड पिढी या खेळाडूने घडवली आहे. समस्या सूरज उभा अजून देखील मॅच एकदम धमकी आहे. गरजेचं आहे. ऐकत नाही. कमॉन अनिकेत, तुला जिंकवायचं. कमॉन शाबास. कमॉन कमॉन आणि काय शाबास. तरी पण 2 निघून जातील.
कमॉन कमॉन बॅटला बॉल लावायचा फक्त बस त्याला सांग पुढं रनिंग पकड रनिंग पकड घ्यायची लागून फेकला गेला एवढी मी आपल्याला पहिल्यांदाच बोललो होतो आमचे क्रिकेटर इझीमध्ये घेणार तरी पण रन होणार होते आम्हाला कॉन्फिडन्स होता त्या पद्धतीने आमचे बॅट्समॅन खेळले आणि आम्ही विजय प्राप्त केलेला आहे. खूप आनंद अभिनंदन होतो. अभिनंदन तुमचे. एक नंबर मॅच झाली एकदम इंटेन्स मॅच आणि 2 बॉल 2 रन पाहिजे होते आणि ना लास्टला सुद्धा 1 बॉल 1 रन पाहिजे होता आणि चेस टू विन होतं. तर मस्तपैकी मॅच झाली बघायला मजा आली. आता जेवण आहे तर या जेवायला दाखवतो काय आहे. सो तर या ठिकाणी बघताय बिर्याणी आहे आणि कोशिंबीरसुद्धा आहे. तो सर्वजण लाईनमध्ये लागले तर चला पटपट खाऊन घेऊ भेटतो तुम्हाला या बिर्याणी खायला. आणि बक्षीस प्रदान करतो संजय कृष्ण बेंद्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी सामनावीर पुरस्कार प्रदान करायचा. अनिकेत गुरु उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अडीतडीचा सामना जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण याचं कौतुक करूया या खेळाडूचं. नवा हंगाम नवे बॅट्समॅन नवे फलंदाज आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. गुरुवारी मोठे मोठे फलंदाज. सो तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 2:30 वाजलेत आणि आता सामन्याला सुरुवात होते. तर जेवण वगैरे झालेलं आहे. आता सर्व थकलेले आहेत पण बघूया कसं काय गेम होतोय. तो आता ऊन पण बघताय किती आहे ते खूप ऊन आहे तर बघूया. ऑन ट्रॅक वरती फुलटॉस फुल केला चवलच्या दिशेने बावन्न षटक असल्या कारणानं सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पर्यंत फील होते. विशाल गुराव दाखल होतोय. विकेट पासून 100 पर्यंत धावत आलाय विशाल. सुंदर क्षेत्ररक्षक बावन्न षटक विराजने त्या खांद्यावरती घेतल्या. रशियानं 17 नंबरचं दोस्त परिधान करून ऑन ट्रॅक वरती राईट मारा करेल निलेश साडी. पुन्हा एकदा निलेश पाटणी यांच्याकडे थोडासा आलाय त्यानंतर फेकून दिला बॉलला डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धावेसाठी. क्षेत्ररक्षण केलं बॉल आला त्यानंतर तो फेकी देखील आली. कौतुक केलं जाईल या क्षेत्ररक्षकाचं. मला वाटतं कोण आहे यश संकल. हा यश संकल येतात. पण बॉल टाकतो हरकत नाही आहे. एफर्ट देतो आपल्या संघासाठी. स्वतःसाठी आपल्या संघासाठी या उन्हाच्या
रखरख 40 टेम्परेचर झालं आता मात्र एका मिनिटच्या बॅटमधून बॉल गेला सीमारेषेपार षटकार. त्या संघातून आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतो तोच प्रदीप आज पुढचा चेंडू टाकतोय या रोहितसाठी आणि पुन्हा एकदा हात टाकलेला चेंडू निर्धाव पंचांनी घोषित केलेला आहे. पहिल्या चेंडूवर 3 धावा काढल्या होत्या परंतु पुढचे 2 चेंडू डॉट टाकले. निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्रदीप याला वेलकम बॅक असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रदीप याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज रोहित बघूया या चेंडूवर किती धावा उठवणार परंतु पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला प्रदीप याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 3 सलग चेंडू डॉट टाकले गेले प्रदीप याच्याकडून. मला वाटते या षटकातील अखेरचा चेंडू. धाव संख्या अजूनही स्थिरावलेली 4 वर. पुढचा चेंडू आणि या चेंडूवर चेंडू आकाशाची उंची गाठते परंतु आपल्याच गोलंदाजीवर एक उत्तम असा झेल टिपत प्रदीप यानं पहिली विकेट आपल्या पारड्यात पाडून घेतल्या आणि जय हनुमान संघाला रोहितच्या रूपानं पहिला धक्का बसतोय. एक गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 4. हॅलो बोल. संघानं या षटकामध्ये मिळवल्या चेंडू या चेंडूवर मला वाटतं सचिन प्रयत्न केला आणि सचिन हा टोलावलेला चेंडू काय आता सचिन घेत घेतो आणि हा चेंडू सोन्याच्या गोळासारखा दिसत होता परंतु खेळाडूने जी काही झोळी लावली त्या झोळीमध्ये हा चेंडू काही मिळाला नाही. झोळी इथं कुठेतरी फाटली गेली असं म्हणावं लागेल. नशिबात मिळेल एकच डाव होण्यापेक्षा नशिबात मिळेल कुठेही मिळणार असं सामना पाहायला मिळतो. सचिनला 2 असतील सचिन आणि त्या चेंडूला सचिन कुठे लावला पहिला चेंडू तो लावला सचिन चेंडूचा लॉट घेतो चेंडू जातो सीमारेषा अगदी पंचाने फक्त आशीर्वाद नंतर मॅचच्या नियोजन आपण जातो हाताने आडवा बाजणे कपड्याचे प्रयत्न झाली आणि एका धावेमध्ये केलं तयार होतो आणि स्कोअर येतो तो 25. षटकार किनार अशोक मंसूबे लेके उतरे चाहे स्कोर को जो टारगेट है अचीव करने के लिए कोशिश कर रहे हैं. काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. इस ओवर में अभी तक उन्होंने 2 छक्कार अपनी ओर से लगाए और जो भी स्कोर जो धीमी गति पे चल रहा था उसे एक्सेलेरेट करने में वो कामयाब हुए. काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए आपको अशोक अपनी टीम के लिए और इस छक्कार के साथ स्कोर बढ़ता हुआ 30 रन. अनेक वर्षाचा अनुभव आता पुण्याला लावावा लागेल हनीफ खानेकर यांना. 2 बॉल आणि 4 एकच बरं तरी डोकं लावलं फेकला नाही बॉल. डॉट केला पाहिजे याला.
सो तर मित्रांनो आजचा दिवस झालेला आहे एंड आणि सर्व मॅचेस वगैरे झालेले आहेत. तर आता उद्या असेल नॉकआउट मॅचेस आणि एक लीग मॅचेस बाकी आहेत. तर आजची ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. सर्वांचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला, तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. कल्पेश पवार